हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या महाराष्ट्र अन्न व औषध विभाग भरती 2024 वर फोकस करून महाराष्ट्र अन्न व औषध विभाग भरतीसाठी जे काही महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न, टेक्निकल क्वेश्चन्स आपण अभ्यासणार आहे. आणि हे सर्व प्रश्न आपण मराठीमधून अभ्यासणार आहे आणि हेच प्रश्न आणि यामध्ये ॲडिशन्स करून आपण इंग्लिशमध्ये देखील प्रश्न अभ्यासणार आहे. चिंता करू नका, आपण इंग्लिशमध्ये देखील हे प्रश्न अभ्यासणार आहे, पण या व्हिडिओमध्ये आपण हे मराठीमध्ये अभ्यासणार आहे. ओके, आता पहा, यामध्ये अन्न व औषध कायदे आणि नियम, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, अन्न विज्ञान, औषध विज्ञान, अन्न सुरक्षा आणि मानक कायदा म्हणजेच FSSAI, केमिकल कंपाऊंड्स, औषध निर्मिती आणि गुणवत्ता नियंत्रण, बायोकेमिस्ट्री, पाश्चरायझेशन, इतर अन्न प्रक्रिया, HACCP, आयसो मानांकन, औषध निर्माणशास्त्र व विशेषतः अन्न व औषध क्षेत्राशी संबंधित प्रश्नांचा समावेश होतो. ओके, आणि या व्हिडिओमध्ये आपण या सर्वच घटकांवरील अतिमहत्त्वाचे प्रश्न पाहणार आहे आणि हे सर्व प्रश्न आपण मागील फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन FDA अन्न औषध प्रशासन परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील बरेचसे प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, औषध म्हणजे काय? औषध म्हणजे काय रे? तर रोगोपचारक पदार्थ. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, रोगोपचारक पदार्थ. पुढे पाहूया, भारतातील अन्न सुरक्षा आणि मानक कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? तर तो 2006 मध्ये लागू झाला. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, 2006. समोरचा प्रश्न, FDA म्हणजे काय रे? आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, FDA म्हणजे फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. समोरचा प्रश्न, पाणी शुद्ध करण्यासाठी कोणते रसायन वापरले जाते? पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीन वापरलं जातं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, क्लोरीन. समोरचा प्रश्न, औषधांच्या गुणवत्तेवर देखरेख कोण करते रे? औषधांच्या गुणवत्तेवर देखरेख करते FDA. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, FDA. समोरचा प्रश्न, अन्नातील कोणता घटक शरीरास ऊर्जा प्रदान करतो? चला, बऱ्याच वेळा आपण हा प्रश्न पाहिलेला आहे आपल्या सायन्सचे जे लेक्चर्स आहेत त्यामध्ये. चला फटाफट आन्सर करा. अन्नातील कोणता घटक शरीरास ऊर्जा प्रदान करतो? या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. मी याचे उत्तर नाही सांगणार, तुमच्यासाठी ठेवलेले उत्तर फटाफट सांगा. 10 सेकंद वेळ घ्या. तर ते काय आहे? कार्बोहायड्रेट्स. बरोबर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, कार्बोहायड्रेट्स. समोरचा प्रश्न, HACCP म्हणजे काय रे? HACCP म्हणजे हॅझार्ड ॲनालायसिस अँड क्रिटिकल कंट्रोल पॉईंट्स. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, हॅझार्ड ॲनालायसिस अँड क्रिटिकल कंट्रोल पॉईंट. समोरचा प्रश्न, औषधाच्या निर्मितीसाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते? औषधाच्या निर्मितीसाठी किण्वन फर्मेंटेशन प्रक्रिया वापरली जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, किण्वन फर्मेंटेशन. समोरचा प्रश्न, रासायनिक दृष्टिकोनातून व्हिटॅमिन सी चे सूत्र काय आहे? पहा, व्हिटॅमिन सी चे सूत्र आपल्याला सांगायचं आहे तर ते आहे C6H8O6. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, C6H8O6. पुढे पाहूया, पाश्चरायझेशन प्रक्रियेचा मुख्य उद्देश काय आहे रे? पाश्चरायझेशन प्रक्रियेचा मुख्य उद्देश असतो अन्नातील सूक्ष्मजीव जे आहेत त्यांना मारून टाकणं. मग आहे का? पहा, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, अन्नातील सूक्ष्मजीव नष्ट करणे. बरोबर. समोरचा प्रश्न पाहूया, औषध निर्मितीमध्ये कोणत्या पद्धतीने औषधाचे प्रमाण घटक ठरवले जाते? पहा, कोणत्या पद्धतीने औषधाचे प्रमाण घटक ठरवले जातं औषध निर्मितीमध्ये? तर ते क्रोमॅटोग्राफीनुसार. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, क्रोमॅटोग्राफी. समोरचा प्रश्न,
FSSAIचा मुख्य उद्देश काय आहे? FSSAIचा मुख्य उद्देश आहे अन्नाची गुणवत्ता आणि सुरक्षा राखणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, अन्नाची गुणवत्ता आणि सुरक्षा राखणे. समोरचा प्रश्न, रासायनिक दृष्टिकोनातून ग्लुकोजचे सूत्र काय आहे? पहा, ग्लुकोजचे सूत्र सांगायचे तर ते आहे C6H12O6. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, C6H12O6. ओके, पुढे पाहूया. सॅल्मोनेला हा कोणत्या प्रकारच्या अन्न विषबाधेमुळे होतो? सॅल्मोनेला हा बॅक्टेरियामुळे होतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, बॅक्टेरिया. समोरचा प्रश्न, दूध पाश्चरायझेशन करताना कोणती तापमान श्रेणी ठेवली जाते? दूध पाश्चरायझेशन करताना 72°C ते 75°C तापमान श्रेणी ठेवली जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 72°C ते 75°C. समोरचा प्रश्न, औषध निर्मितीत वापरले जाणारे अल्कोहोल कोणते? पहा, औषध निर्मितीमध्ये देखील अल्कोहोल वापरले जातं, आपणास सर्वांना माहिती आहे. पण ते अल्कोहोल कोणतं आहे रे? तर ते इथेनॉल वापरलं जातं, हे लक्षात ठेवा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, इथेनॉल. समोरचा प्रश्न, किण्वन प्रक्रियेद्वारे तयार होणारी मुख्य उत्पादने कोणती आहेत? किण्वन प्रक्रियेद्वारे अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईड ही मुख्य उत्पादने आहेत तयार होणारे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईड. समोरचा प्रश्न, कोणता सूक्ष्मजीव चीज उत्पादनासाठी वापरला जातो? चीज उत्पादनासाठी लॅक्टोबॅसिलस हा सूक्ष्मजीव वापरला जातो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, लॅक्टोबॅसिलस. समोरचा प्रश्न, फूड ग्रेड प्लास्टिकमध्ये कोणते रसायन प्रतिबंधित आहे? फूड ग्रेड प्लास्टिकमध्ये BPA, ओके, हे प्रतिबंधित आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, BPA. समोरचा प्रश्न, ISO 22000 मानक कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ते अन्न सुरक्षा व्यवस्थापनाशी संबंधित आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, अन्न सुरक्षा व्यवस्थापन. समोरचा प्रश्न, अन्नात वापरले जाणारे रंग घटक कोणत्या वर्गात येतात? पहा, अन्नात वापरले जाणारे रंग घटक कृत्रिम रंग असतात का? वापरले जातात. सिंथेटिक रंग असतात का? तर हे देखील वापरले जातात. कृत्रिम रंग वापरले जातात का? तर हे देखील वापरले जातात. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, सर्व पर्याय योग्य आहेत. पुढे पाहूया. FSSAI अंतर्गत किमान पॅकेजिंग गुणवत्ता काय ठरवते? तर ती अन्नाची सुरक्षितता ठरवते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, अन्नाची सुरक्षितता. समोरचा प्रश्न, कोणती प्रक्रिया अन्नातील पाण्याचे प्रमाण कमी करते? चला फटाफट सांगा, कोणती प्रक्रिया आहे? डिहायड्रेशन, रेफ्रिजरेशन, फ्रीजिंग, पाश्चरायझेशन. चला फटाफट आन्सर कमेंट करायचं आहे. पहा, अन्नातील पाण्याचं प्रमाण कमी करायचं आहे. एकदम इझी, एकदम इझी. बऱ्याच वेळा आपण पाहिलेलं आहे आपल्या सायन्सच्या लेक्चर्समध्ये. ओके, जर ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर आपल्या स्मार्ट एक्झाम यूट्यूब चॅनलवर सायन्स लेक्चर्स या प्लेलिस्टमध्ये जावा. तिथे अनेक व्हिडिओ आहेत, बायोलॉजीपासून फिजिक्सपासून केमिस्ट्रीपर्यंतचे. ते रेफर करा, त्याचा तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. ओके, पहा, याचं उत्तर आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, डिहायड्रेशन. ओके, डिहायड्रेशनमुळे. पुढे पाहूया. अन्नामध्ये असलेले फॅट काढून टाकण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? अन्नामध्ये असलेले फॅट काढून टाकण्यासाठी सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्शन ही पद्धत वापरली जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्शन. समोरचा प्रश्न, कोणते रसायन अन्नाच्या साठवणुकीसाठी अँटीऑक्सिडंट म्हणून वापरले जाते? पहा,
अन्नाच्या साठवणुकीसाठी अँटीऑक्सिडंट म्हणून वापरले जाणारे रसायन कोणतं आहे, तर ते आहे ब्युटायलेटेड हायड्रॉक्सीटोल्युटिन. ओके, BHT. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 ब्युटायलेटेड हायड्रॉक्सीटोल्युटिन, BHT. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. दुग्धजन्य पदार्थांमध्ये लॅक्टोज असते ते कोणत्या प्रकारचे असते? पहा मित्रांनो, दुग्धजन्य पदार्थांमध्ये जे लॅक्टोज असते ते कार्बोहायड्रेटच्या स्वरूपात असतं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कार्बोहायड्रेट. समोरचा प्रश्न, HPLC हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी यंत्रणा कशासाठी वापरली जाते? पहा, HPLC हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी यंत्रणा रासायनिक मिश्रणांचे विश्लेषण करण्यासाठी वापरली जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 रासायनिक मिश्रणांचे विश्लेषण. समोरचा प्रश्न, साबणाच्या निर्मितीमध्ये कोणता पदार्थ प्रमुख आहे? साबणाच्या निर्मितीमध्ये सोडियम हायड्रॉक्साईड महत्त्वाचा आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सोडियम हायड्रॉक्साईड. समोरचा प्रश्न, औषधांच्या निर्मितीत कोणत्या पदार्थाचा स्टॅबिलायझर म्हणून वापर केला जातो? पहा, औषधांच्या निर्मितीमध्ये स्टॅबिलायझर म्हणून सॉर्बिटॉलचा वापर केला जातो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सॉर्बिटॉल. समोरचा प्रश्न, कोणती प्रक्रिया पाण्यातून खनिजे काढून टाकण्यासाठी वापरली जाते? पहा, पाण्यातून खनिजे काढून टाकण्यासाठी रिव्हर्स ऑस्मॉसिस ही प्रक्रिया वापरली जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 रिव्हर्स ऑस्मॉसिस. समोरचा प्रश्न, फार्मास्युटिकल उत्पादनात GMP म्हणजे काय? फार्मास्युटिकल उत्पादनामध्ये GMP म्हणजे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस. समोरचा प्रश्न, अन्नशास्त्रात pH काय मोजतात? पहा, अन्नशास्त्रामध्ये जो pH असतो मित्रांनो तो अन्नाची आम्लता किंवा क्षारता मोजतो, हे लक्षात ठेवा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अन्नाची आम्लता किंवा क्षारता. ओके, पुढे पाहूया. अन्नाच्या पॅकेजिंगमध्ये कोणता पदार्थ सामान्यतः वापरला जातो? पहा, अन्नाच्या पॅकेजिंगमध्ये प्लास्टिक वापरलं जातं का? तर हो वापरलं जातं. धातू वापरला जाता का? तर हो धातू वापरला जातो. कागद वापरलं जातं का? तर हो कागद देखील वापरलं जातो. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय योग्य आहेत. ओके, पुढे पाहूया. पाणी शुद्धीकरणासाठी कोणता पदार्थ सर्वसाधारणतः वापरला जातो? पाणी शुद्धीकरणासाठी पहा, खूप इझी प्रश्न आहे मित्रांनो, खूप इझी, खूप. चला, कोण सांगणार याचा आन्सर? फटाफट आन्सर करा. पाणी शुद्धीकरण आणि त्याचं उत्तर अशी कमेंट करा. पाणी शुद्धीकरण डॅश कमेंट. ओके, काय आहे आन्सर? फटाफट सांगा. खूप इझी आहे, बघता क्षणी तुमच्या लक्षात येणार आहे, हे आन्सर आहे त्याचं. ओके, अजून काय सांगू तुम्हाला? चला, काय आन्सर? ते आहे क्लोरीन. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 क्लोरीन. समोरचा प्रश्न, फूड ॲडिटिव्ह म्हणजे काय? फूड ॲडिटिव्ह पहा मित्रांनो, अन्नाला रंग देणारे पदार्थ असतात का? तर हो. अन्नाला वाद देणारे पदार्थ असतात का? तर बरोबर आहे. अन्नाच्या टिकवणीसाठी वापरण्यात येणारे पदार्थ आहेत का? हे देखील बरोबर आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. अन्नातील फॅटचे प्रमाण मोजण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? अन्नातील फॅटचे प्रमाण मोजण्यासाठी सॉक्सलेट एक्स्ट्रॅक्शन ही पद्धत वापरली जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 सॉक्सलेट एक्स्ट्रॅक्शन. समोरचा प्रश्न, किण्वन प्रक्रियेत कोणता सूक्ष्मजीव अल्कोहोल तयार करतो? पहा, किण्वन प्रक्रियेमध्ये कोणता सूक्ष्मजीव अल्कोहोल तयार करतो? तर तो आहे सॅकॅरोमायसिस सेरेविसी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 सॅकॅरोमायसिस सेरेविसी. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न,
अन्नातील जलाचे प्रमाण काढण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? पहा मित्रांनो, अन्नातील जलाचे प्रमाण काढण्यासाठी डिहायड्रेशन प्रक्रिया वापरली जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 डिहायड्रेशन. समोरचा प्रश्न, विषाणूचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला, चला फटाफट आन्सर करा. व्हेरी इझी प्रश्न, व्हेरी इझी क्वेश्चन, यायलाच हवं तुम्हाला. विषाणूचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? चला फटाफट आन्सर कमेंट करायचं. व्हेरी इझी क्वेश्चन, व्हेरी इझी, खूप सोपा प्रश्न आहे. तर ते आहे विषाणूशास्त्र. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 विषाणूशास्त्र. समोरचा प्रश्न, अन्नातील सूक्ष्मजीवांची वाढ नियंत्रित करण्यासाठी कोणते तापमान राखले जाते? पहा, सूक्ष्मजीवाची वाढ नियंत्रित करायचं आहे तर तापमान किती लागते? 4 अंश सेल्सिअस. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 4 अंश सेल्सिअस. समोरचा प्रश्न, FSSAI अंतर्गत कोणत्या अन्न उत्पादनांवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले जाते? तर पाणी आणि शीतपेयावर. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 पाणी आणि शीतपेय. ओके, पुढे पाहूया. अन्न उत्पादनाच्या संरक्षणासाठी कोणती प्रक्रिया सर्वाधिक वापरली जाते? पहा मित्रांनो, अन्न उत्पादनाच्या संरक्षणासाठी रेफ्रिजरेशन, पाश्चरायझेशन, डिहायड्रेशन की कॅनिंग? कोण सांगणार राईट आन्सर? चला राईट आन्सर फटाफट कमेंट करा. कोण सांगणार राईट आन्सर? चला राईट आन्सर फटाफट कमेंट करा. तर ते आहे पाश्चरायझेशन. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पाश्चरायझेशन. समोरचा प्रश्न, औषध उत्पादनात कोणत्या प्रकारच्या सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो? औषध उत्पादनामध्ये बॅक्टेरियांचा वापर केला जातो मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 बॅक्टेरिया. समोरचा प्रश्न, औषध उत्पादनात नायट्रोजनयुक्त पदार्थ कशासाठी वापरले जातात? पहा, औषध उत्पादनात नायट्रोजनयुक्त जे पदार्थ आहेत ते औषध टिकवण्यासाठी वापरले जातात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 औषध टिकवण्यासाठी. राईट, पुढे पाहूया. अन्नामध्ये पाण्याचे प्रमाण कमी करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? किती वेळा पाहिलंय आपण? अन्नामध्ये पाण्याचे प्रमाण कमी करण्याच्या प्रक्रियेला, म्हणजे हा प्रश्न वेगळ्या पद्धतीने रिपीट नाही आहे मित्रांनो, वेगळ्या पद्धतीने आलेला प्रश्न आहे, हे लक्षात ठेवा. त्याला डिहायड्रेशन म्हणतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 डिहायड्रेशन. समोरचा प्रश्न, किण्वन प्रक्रियेमध्ये कोणते उत्पादन तयार होते? किण्वन प्रक्रियेमध्ये कोणते उत्पादन तयार होते? कोण सांगणार? चला राईट आन्सर सांगा फटाफट. किण्वन प्रक्रिया आणि आन्सर सांगायचं आहे. किण्वन प्रक्रिया आणि त्याचं आन्सर कमेंट करा. ओके, तर ते आहे अल्कोहोल. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अल्कोहोल. समोरचा प्रश्न, कोणता रासायनिक घटक अन्नातील फॅट्सचे ऑक्सिडेशन रोखतो? पहा, अन्नातील फॅट्सचे ऑक्सिडेशन कोण रोखतो? तर तो ब्युटायलेटेड हायड्रॉक्सी टोल्युटिन. ओके, योग्य BHT. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 ब्युटायलेटेड हायड्रॉक्सी टोल्युटिन. ओके, BHT. समोरचा प्रश्न, कोणत्या अन्न प्रक्रियेमध्ये सूक्ष्मजीवांची वाढ थांबते पण ते पूर्णपणे नष्ट होत नाहीत? चला, बऱ्याच वेळा आपण पाहिलंय. कोण आन्सर करणार? राईट आन्सर करायचं आहे फटाफट. सूक्ष्मजीवांची वाढ आणि आन्सर असं करा. सूक्ष्मजीवांची वाढ आणि त्याचं आन्सर कमेंट करायचे. ओके, कोणत्या अन्न प्रक्रियेमध्ये सूक्ष्मजीवाची वाढ थांबते पण ते पूर्णपणे नष्ट होत नाही? तर ते आहे पाश्चरायझेशन. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 पाश्चरायझेशन. समोरचा प्रश्न पाहूया. अन्नातील जीवनसत्वे कोणत्या प्रक्रियेद्वारे कमी होऊ शकतात? पहा मित्रांनो, अन्नातील जीवनसत्वे उकळण्यामुळे कमी होऊ शकतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 उकळणे. ओके, समोरचा प्रश्न, औषध उत्पादनात टायट्रेशन तंत्राचा उपयोग कशासाठी होतो? पहा, औषध उत्पादनामध्ये टायट्रेशन तंत्राचा उपयोग औषधाचे प्रमाण
घटक मोजण्यासाठी होतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, औषधाचे प्रमाण घटक मोजण्यासाठी. समोरचा प्रश्न, अन्नशास्त्रात रेफ्रिजरेशनचा वापर कशासाठी केला जातो? पहा, अन्नशास्त्रात रेफ्रिजरेशनचा वापर अन्नाच्या टिकवण्यासाठी केला जातो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, अन्नाच्या टिकवणीसाठी. आपणा सर्वांनाच हे माहिती आहे. समोरचा प्रश्न पाहूया. सेंद्रिय अन्नाचे उत्पादन कोणत्या प्रकारच्या शेतीने होते? सेंद्रिय अन्नाचे उत्पादन सेंद्रिय शेतीने होते. साहजिक आहे ना, बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, सेंद्रिय शेती. बरोबर. तर मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे. आता त्याचे उत्तर मी नाही सांगणार आहे, हे लक्षात ठेवा. त्याचे उत्तर तुमच्यासाठीच असणार आहे. ओके, तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. HPLC हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी यंत्रणा कशासाठी वापरली जाते? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. हा प्रश्न आत्ताच आपण पाहिलेला आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा. HPLC हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी यंत्रणा कशासाठी वापरली जाते? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके, त्यानंतरचा तुमच्यासाठीचा प्रश्न पाहूया. औषधाच्या निर्मितीसाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते? पहा, 4 पर्याय तुमच्यासाठी आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. हा देखील प्रश्न आपण आत्ताच पाहिलेला आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा. औषधाच्या निर्मितीसाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके, तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या महाराष्ट्र अन्न व औषध विभाग भरती 2024 वर फोकस करून अन्न व औषध प्रशासन भरतीसाठी जे काही महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न, टेक्निकल क्वेश्चन्स आपण अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण तुमच्या मागील फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन FDA अन्न व औषध प्रशासन परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील बरेचसे प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा आणि जास्तीत जास्त वेळा पहा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.